सगळ्या आम्हाला एकदम दर्शनाचं प्रसन्न. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी निवांत फ्रेश आंघोळ केलेली आहे. 15 जणांच्या ग्रुपमध्ये पहिला दुसरा नंबर लावून आंघोळ केलेली आहे आणि गणपतीपुळेच्या एकदम पायथ्याशी येऊन आम्ही थांबलेलो आहे. बघू शकतात तुम्ही सुंदर असे नारळ, सुंदर असे झाडं आणि पुढे बघत आहोत समुद्र, विशाल समुद्र दिसत आहे. बघा गणपतीपुळे पर्यटक निवास, खूप गर्दी आहे इथे आणि इथून पुढे वाहनाची बंदी आहे. बघू शकतात हा देवस्थानातून आतमध्ये जायचं गेट आहे आणि पुढे विशाल समुद्र दिसत आहे. खूप मोठा समुद्र. आम्ही थोडे फोटो काढायच्या चक्करमध्ये थोडा ब्लॉग थांबवतो. खूप छान वातावरण आहे. बघू शकतात नारळाचे झाडं, खूप विशाल समुद्र दिसत आहे इथे आणि मित्र बघून मला हसत आहेत. बघू शकतात दर्शनासाठी आम्ही आतमध्ये जात आहोत आणि प्रचंड मोठी लाईन, गर्दी कमी आहे पण लाईन जास्त आहे. या लाईनला क्रॉस करत पुढे जायचं आहे. बघू शकतात विशाल असं मंदिर आहे. इथं कॅमेरा अलाउड नाही. मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे आहे गणपतीपुळेचं मंदिर, गजानन महाराज की जय. आणि बघू शकता विशाल असा समुद्र इकडे, बीच सोबत आहे. तुम्हाला गणपतीचं दर्शन कसं झालं? सगळ्या आम्हाला एकदम दर्शनाचं प्रसन्नपणे दर्शन झालं. अच्छा, तुम्ही नाश्ता वगैरे केला, तुम्हाला देवाचं काही वाटलं नाही का? मंदिरात आम्ही चाललेलो आहे आता बीच कडे. तिकडे देवाचं दर्शन घेतलं, चालू बीच कडे. माऊली सेट हे कचरा टाका डस्टबिन मध्ये. तर आम्हाला आता ते हाफ चड्डी आणि हाफ शर्ट घ्यायचे, टी शर्ट. बीचवर नाचायला मोकारवाणी. हा चड्डी घ्या, चड्डी. तर 100 रुपये जर भेटला तर 4-5 घेऊन जातो घरी भी घालायला. तो गाइस देख सकते हो आप, बीच पे आ चुके हम. देखो ना गाइस, वाव पैसे फिटले गाइस. सतभाऊच्या गाडीचे पैसे फिटले. मरणाची वाळू लागत आहे पायाला, नरम नरम. मला असं वाटायला चप्पल काढून राठावून पळाव तिकडं. बघू शकतात तुम्ही लुटे धंदे, मरणाचे पैसे घेणार लोक इथे भेटलेले आहे आपल्याला. आता ते म्हणते राईट गाडी लागणार आहे का, 700-800 रुपये द्या घ्या. बघू शकतात तुम्ही समुद्र, विशाल समुद्र आणि मोठ्या बाबाचे लोक येऊन पैसे उधळायचा प्रयत्न चालू आहे. जो घरी भाकरी कोरड्या सुरून खाणारा माणूस इकडे प्रोफेशनल राहण्याचा प्रयत्न करत आहे. बघू शकतात तुम्ही. हा बघू शकतात. आयाराचा ओळखीत असेल तुम्ही, काळा भुशा. भाई साहब ये क्या दिखा दिया तुमने? ओ भाई बघू शकता तुम्ही, ते तिकडे मंदिर आहे. मंदिर कुठे? ओ मंदिर. ओ भाई साहब ये क्या दिखा दिया तुमने? जन्नत आहे जन्नत. बघू शकता तुम्ही पैशाची उधळकरण करणं. ए आले नंबर 1 वाला. करू चालू रे.
खाली खाली दर्शन कसं काय झालं पंढरपूरचं? चांगलं दर्शन झालं आमचं. हा कसं झालं दर्शन? चांगलं झालं आमचं, पायापाशी दर्शन झालं मस्त. आणि पुन्हा पुन्हा गणपतीपुळे आम्ही करून आलो पुन्हा. आता कसं आहे गणपती पुढे? चांगलं पायासारखं समुद्रात मस्त एन्जॉय केला पोराने, आंघोळी पाहुणे मस्त तिथं. हा पुन्हा ते वाटगावच्या ते काय ते घोड्यासारखं होतं लंब, त्याच्यात बसून मस्त समुद्रात जात वडगी आईस केली समुद्रात मस्त. काही काय सर्दी ताप थंडी असे खूप दुखायला झोपू नये, रगी अंगावर घेऊन मागले आता झोपलेले, गोळ्या घेतले, दवाखाने केले ते. म्हणलं त्याला डॉक्टरला मी फी देऊन टाकली, म्हणलं गोळ्या देऊन टाका. ताप आली म्हणलं, ते ड्रायव्हरला म्हणलं ताण होईन ते, त्याच्यामुळे ते ड्रायव्हरकडनं जाऊ देता इकडे तिला दवाखान्यात डॉक्टरकडे निघून टाकलं. किती लांब होते पुन्हा म्हणून लागले ते आपलं चंद्रभागा पाहून म्हणलं नका म्हणलं बस झालं म्हणलं एवढं म्हणलं पुन्हा जास्त दुखून आमचं. तर घरचे आई वडील बेजार पैशाचे आर्थिक पैसे किती खर्चले? पैसे पोरांनी खूप 10,000च्या पुढेच पैसा आणला होता खर्च. ड्रायव्हरचे पैसे देऊन भाडं देऊन शिल्लक नुसते हॉटेलवर जेवले, परत माळकरी सगळे, दुसरं काही नाही. शाकाहारी धार्मिक घराण्यातले सगळे हरिपाठ हे ते धार्मिक सगळे घरात तसे सगळे. चला म्हणलं आपलं देवधर्म करायचे म्हणलं, चला म्हणलं. ते म्हणलं तूच अध्यक्ष बरं म्हणलं. मी म्हणलं नको बाबा, म्हणलं मी अध्यक्ष, तूच आवडला म्हणे, चल म्हणे.